देख रहे हैं सक्षम भारत टीवी। आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे। पत्रकार परिषदेला सुरुवात करताना आंबेडकरवादी संघर्ष समितीची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे। प्रत्येकांना विनंती करतो की सगळ्यांनी आपलं परिचय द्यावा। जय भीम। मुद्दा है मी किशोर सोमकुवर, मानेवाड़ा आकाशनगर आंबेडकरवादी संघ। जय भीम। मी अनिल गरटकर, बहादुरा, आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या कोषाध्यक्ष। सर्वांना जय भीम। मी हरेंद्र जांगडे, सुरभीनगर, बहादुरा, मी आंबेडकरवादी संघर्ष समितीमध्ये सचिव आहे। जय भीम। मी श्रीकांत अशोक शहारे, आंबेडकरवादी संघर्ष समितीमध्ये मीडिया प्रमुख म्हणून काम पाहतो आहे। जय भीम। मी गौतम फुल्लेले, आंबेडकरवादी संघर्ष समिती बहादुरा, अध्यक्ष। सर्वांना जय भीम। मी ॲडव्होकेट मनोहर गायधने, आंबेडकरवादी संघर्ष समितीमध्ये विधी सल्लागार। सर्वांना जय भीम। मी प्रफुल्ल माटे, आंबेडकरवादी संघर्ष समितीमध्ये महासचिव। सर्वांना जय भीम। मी राकेश पाटील, सुमितनगर देगोरीनाथ संघर्ष उपाध्यक्ष आहे। तसेच आंबेडकरवादी संघर्ष समितीसोबत जुटलेल्या आमच्या महिला पण सोबत बसलेले आहेत। आजचा विषय आहे की आता 16 तारखेला विनाचार्य यांची सभा झाली आणि मागे तसा बोर्ड लावलेला आहे की महाबोधी विहार जे आंदोलन आहेत, ज्यांचे जे आता आपल्याला 2 गट या 2 आंदोलन झालेले दिसतात। 16 तारखेला विनाचार्य यांची सभा असताना कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या बाहेर आम्ही या पद्धतीनेच फलक घेऊन त्यांना हे सूचना फलक आणि विनंती फलक घेऊन आम्ही त्या ठिकाणी उभे होतो। बंदेजी आल्यानंतर त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या सोबत संवाद साधला आणि त्या संवादामध्ये असं त्यांनी निदर्शनामध्ये आणून दिलं की आम्ही जो बॅनर लावलेले आहेत हा उपक्रम चांगला आहे, एकत्रित येण्याचा प्रयत्न हे बरेचदा झालेला आहे, माझ्याकडून मी तयार आहे, तुम्ही जेही प्रयत्न करता त्या प्रयत्नाला माझी संमती आहे आणि मी तयार आहे। ज्यांनीही मला एकत्रीकरणाबाबत बोललं त्यांना मी तेच सांगितलेलं आहे की महाबोधी मुक्ती लढा हा एकत्रित आल्यानंतरच मोठा आणि सक्षम होऊ शकतो आहे, परंतु लामाजी येणार काय? तर जसं तुम्ही मला विचारले त्या पद्धतीने लामाजींची संमती सुद्धा आहे काय यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला होता। त्यानंतर त्यांच्यासोबत वार्तालाप झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आंबेडकरवादी संघर्ष समितीने लामाजी यांना संपर्क केला। आम्ही त्यांचा नंबर घेतला, त्यांना संपर्क केला। संपर्क केल्यानंतर त्यांनीही तेच शब्द वापरले की माझीही एकत्रित येण्यात तयारी आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी एक चॅनलवरती दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल केला, मला पाठवला। आम्ही म्हटलं त्या व्हिडिओमध्ये सर्व जनतेला येण्याचे आव्हान केलेले आहे, परंतु जनता म्हणजे आंदोलन नाही। आंदोलनाचे मुख्य नाव जर आता येतात तर 2च समोर येत आहेत, लामा आणि विनाचार्य। तर तुम्ही जर तुम्हाला वाटते की खरंच एकत्रित येऊन आंदोलन बळकट करायला पाहिजे तर तुम्ही स्पेशली विनाचार्यजी यांचा नावाचा उल्लेख करून त्यांना विनंती करण्याचा व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवा। तर आम्ही मान्य करून की तुमची इच्छा आहे, जसं त्यांनी मीडियासमोर स्टेटमेंट दिली आणि धम्मपीठावरून पण त्यांनी घोषणा पण केली होती कार्यक्रमामध्ये की जे एकत्रीकरणाचे बॅनर लावलेले होते त्यांचं मी समर्थन करतो आणि असं जर झालं तर चांगलंच होईल बा। तर त्या पद्धतीने तुम्ही पण एक व्हिडिओ असं जाहीर करा की ज्या माध्यमातून त्यांना डायरेक्ट त्यांना विनंती राहील की एकत्रीकरणासाठी या, मी पण तयार आहे। अवघ्या 10 मिनिटातच त्यांनी एक व्हिडिओ आम्हाला पाठवला की ज्याच्यामध्ये महू इथे असलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि विनाचार्यजी यांना संबोधून त्यांनी नाव घेतलेलं आहे कि विनाचार्य जी आप भी आइए, हमारे बीच में हो सकता है कि कोई फूट डालने का प्रयास कर रहा होगा, मगर उनको भी ये 20 तारीख डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जन्मस्थल है, वहां से हम एकता का संदेश देंगे और आगे ये आंदोलन हम साथ में रह के पूरा करेंगे। तो वीडियो
आम्ही विनाचार्यजीला पाठवलं. त्यांना सांगितलं की बंदेजी, आपण स्टेटमेंट दिल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे. त्यांनी बघितलं आणि त्या व्हिडिओवरती त्यांनी रिप्लाय दिला की हम, एक मिनिट, जे चुकायला नको, मोबाईल पण गेला माझा. हाँ हाँ हाँ, हम साथ आएंगे और साथ में जीतेंगे, असा, हाँ, साथ मिलकर लढेंगे, साथ मिलकर जीतेंगे, असं त्यांनी त्यावरती मला रिप्लाय दिला आणि फोन सुद्धा केला की थँक्यू. यावरून असं आपण समजू शकतो की त्यांनी जो विनंती केली ही त्यांना मान्य आहे आणि त्यांचं निमंत्रण त्यांनी स्वीकारलं. आणि उद्याला 20 तारीख आहे, तर 20 तारखेला आमची सर्वांची अशी इच्छा आहे की 20 तारखेला लामाजी, विनाचार्यजी यांनी महू हास्ते, जसं तर आम्ही विचार केलं होतं की बोलणं झाल्यानंतर नागपूरला संयुक्त मीटिंग ठेवायची आणि पूर्ण मीडियासमोर जे काही असतील मतभेद ते दूर करून एकत्रित आंदोलन सुरू करायचं. पण महू हा नागपूरपेक्षाही एक चांगला स्थळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ म्हटलं तर एक चांगलं आहे. तिथून नवीन ऊर्जा घेऊन आंदोलन एकत्रितरित्या हे चांगलं बळकट व्हावं आणि वेगवेगळे 2 गट न दिसता एकाच निमूने हा आंदोलन पूर्णत्वात जावा. जसं राजकारणाचं झालं तसंच महाबोधी मुक्ती आंदोलनाचा व्हायला नको पाहिजे, याकरता आंबेडकरवादी संघर्ष समितीची प्रयत्न आहे. आणि आंबेडकरवादी संघर्ष समिती ही एकत्रीकरणाच्या उद्देशातूनच निर्माण झालेली आहे. आमचे अध्यक्ष गौतमजी फुलझेले तसेच गरडकरजी यांची मेहनत की जे रात्रंदिवस लोकांच्या घरापर्यंत जाऊन एकत्रीकरणाची मीटिंग्स लावतात, मीटिंगच्या माध्यमातून मग आम्ही जाऊन सगळ्या लोकांना सांगतो आहेत. तर एकत्रीकरणामध्ये आमचं राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक यामध्ये एकत्रीकरण ही संकल्पना घेऊन आम्ही स्टार्ट केलं आहे. तर ज्यामध्ये आम्ही आता राजकीय एकत्रीकरणच्या मागे लागलेलो आहोत की आमच्या परिसरामध्ये, आम्ही पर्टिक्युलर आमच्या नगरपंचायत परिसरामध्ये विशेषतः काम करत आहोत की ज्याही आपल्या आंबेडकरी विचारधारेच्या पार्ट्या आहेत त्यांनी एकत्रित येऊन सुद्धा इलेक्शन लढावं, याकरता आम्ही पक्षश्रेष्ठ्यांना पत्र व्यवहार सुद्धा केला आहे. त्यामधून काहींचे उत्तर आलेले आहेत आणि काही लोकांसोबत मीटिंग चालू आहे. तर आमचा उद्देश एकच आहे, ना आम्हाला कोणत्या इलेक्शन लढायचं आहे, ना आम्हाला आमचं नाव पाहिजे आहे, ना आम्हाला काही पद पाहिजे आहे. आमचं म्हणणं एकच आहे की समाज त्रस्त आहे. आम्हालाही समजते आज ज्या समाजावरती जे काही येत आहेत, अनावधानाने जे काही प्रसंग ओढावत आहेत ते वेगवेगळेपणामुळे होत आहेत. त्याच्यामुळे महाबोधी विहार सुद्धा राजकारणा पद्धतीने व्हायला नको, याकरता आम्ही हा प्रयत्न केला आणि तो दोनही बाजूनी त्यांनी सहकार्याची भूमिका ही दाखवली. तो व्हिडिओ आम्ही सगळ्या मीडिया प्रतिनिधींना तुमचे नंबर जे आहेत दिलेले आमच्याकडे त्याच्यावरती व्हिडिओ पण मी शेअर करेन आणि जर तुम्हाला ते ऐकायचं असेल तर मी इथं प्ले पण करून देतो. व्हिडिओ नंतर हो, दोघांची यात्रा चालू आहे. ब्राह्मणची मशाल यात्रा चालू आहे आणि यांची धर्म संवाद यात्रा चालू आहे. ती यात्रा सुद्धा नेते येतील. बघा, आता त्यांनी कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने विनाचार्यजीने म्हटलं की आप कभी भी बताइए, आणि मीडियामध्ये त्यांची स्टेटमेंट है कि मुझे फोन आते हैं, चंद्रपुर से भी कोई टीम आई है, उन्होंने भी बोला है, उनको भी मैंने यही बोला है कि आप जो डिसीजन लोगे, समाज जो डिसीजन लेगा और जो बोलेगा वो मैंने बोला, ऐसे समझ के आप काम करो और मुझे बताओ. तर आता त्यांचा शेड्यूल कसा आहे, काय आहे त्यांना माहीत, पण त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यावरती समाधान म्हणून आम्ही त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला. आता त्यांची मंशा काय आहे त्यांनी ते स्पष्ट करावं. सारे साहब कि अभी जो महू में जो मुलाकात का सिलसिला आप बोल रहे हैं, तो ये किसकी ओर से है? लामा जी की ओर से है कि विनाचार्य की ओर से है कि आपकी ओर से महू में मुलाकात? नहीं, हमारी ओर से तो नागपुर में कोशिश थी, लेकिन लामा जी ने बोले कि महू में कार्यक्रम रखा गया है और महू बाबा साहब अम्बेडकर जन्मस्थल है, तो अगर वहां से अगर शुरुआत होती है तो वहां से अपन
जो भी बातें हैं वह आके आइए, बताइए क्या चीज है सारी पब्लिक को, और सारी पब्लिक के सामने हम साथ हैं ये दिखाएंगे और साथ में आंदोलन का प्रतिनिधित्व करेंगे. आपल्या बोलण्याच्या मध्ये आंबेडकरी संघर्ष समिती बहादुराच्या प्रयत्नाला यश आणलंय असं दिसून येते. परंतु आता पण वेगवेगळ्या लढण्याच्यामुळे आंदोलनात चिघळण्याचं बी काम झालेलं आहे. आता एकत्र आलं, अगर याचा नंतर आंदोलन चिघळलं तर तुमची समिती ते काय करणार? बघा, आमचा उद्देश हाच आहे एकत्रीकरणाचा. आता एक प्रयोग आम्ही केला 20 तारखेला, चांगलं हो, दोघेही एकत्रित आंदोलन घ्यावं. पण जर नाही आले आणि इंडिव्हिज्युअली जर नागपूरमध्ये जर त्यांनी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विरोध करू. शांततेने बॅनर घेऊन विरोध करू. की तसंही एवढे वर्ष महाबोधी विहार मुक्त झाला नाही तरी सुद्धा मला नाही वाटत की काही फरक पडला असेल. वेगळ्या वेगळ्या संघटन तुम्हाला जोडून विरोध प्रदर्शन करा, तुम्ही त्याला सामील करून घेणार आहात? हो, नक्कीच. ज्याही संघटना आणि जेही व्यक्ती या एकत्रीकरणाच्या मध्ये आम्हाला सहकार्य करतील त्यांचं स्वागत आहे. त्यांनी यावं. आणि बरेचदा आता प्रत्येकच व्यक्तींचं असं आहे, प्रत्येकांना वाटते की कारण बघा आंदोलन कशातून चालू आहे? धम्मदान. आता धम्मदानावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे की आतापर्यंत धम्मदानावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यांच्याकडे एवढे, त्यांच्याकडे तेवढे. पण ना विनाचार्य ना आकाशनामा यांनी कुणानेच आजपर्यंत धम्मदानाचा हिशोब धम्मदात्यांना सुद्धा दिलेला नाही. महत्वपूर्ण सवाल है, आपने जो सवाल बताया है वही सवाल है कि क्या विनाचार्य और लामाजी दोनों साथ में आते हैं तो नेतृत्व कौन करेगा? और जो धम्मदान जिसको अभी कहा गया है इसका ही विवाद है धम्मदान का, तो इसके ऊपर आपकी क्या निर्णायक भूमिका रहेगी? अभी देखिए, उनसे ज्यादा बुद्धिमान तो हम है नहीं, लेकिन फिर भी एक ट्रांसफरी के तौर पे अगर दोनों साथ में अगर आते हैं तो दोनों ने एक कोर कमेटी बनाने को ना, वो कोर कमेटी बनाने को होना. हाँ, कोर कमेटी तो उन्होंने पहले बनाया. आकाश लामाजी ने वो दिल्ली में कुछ लिया था तो वो वहां गए नहीं, ऐसा भी पता चला है. कमेटी बनाई थी लेकिन वो गए नहीं है. हाँ, तो कुछ उसने समता टीवी वाला ने उसका डिस्क्रिप्शन शो किया है कि वो क्यों नहीं आए. उन्होंने उनके मुलाकात में जो इंटरव्यू दी है वहां पे उन्होंने बताया है कि वो क्यों नहीं गए. बराबर. और बनाई गई है क्या है, क्योंकि वो एकत्रित आने का सिर्फ आपका प्लान है, उसके आगे का प्लान क्या है? अगर दोनों एकत्रित आए तो आगे का प्लान क्या है? देखो, अभी आगे उन्होंने साथ में आके फिर से वही बात दोहराऊंगा कि अगर वो कमेटी बनाई गई थी तो उसको के रिफॉर्म करके ट्रांसपेरेंसी रखना चाहिए, एक अकाउंट बनाना चाहिए, दोनों के तरफ के लोग अकाउंट में हो, और जो भी धम्मदान आता है वो समाज को बताए कि इतना आया इतना गया, और आंदोलन को पैसा चाहिए या नहीं चाहिए ये भी मालूम होगा, ताकि देने वाला भी दुविधा में ना हो. जिस तरह से अभी आपने प्लान रखा हुआ है आकाश लामाजी और रीनाचार्य जी दोनों साथ में आना चाहिए, उसी तरह से आगे का प्लान भी आपने रखा होगा ना? क्या होना चाहिए उसके बाद, दोनों अगर साथ में आते हैं उसके बाद? वही बताया मैंने कि दोनों अगर साथ में आते हैं तो दोनों साथ में ही आंदोलन का लीड करें, ना कि अलग अलग. और रही बात धम्मदान की, तो उसके बारे में मैंने बताया कि इस तरीका से उसका नियोजन करे. अब हमसे ज्यादा तो बुद्धिशाली वो लोग हैं और उनके साथ में भी बहुत बड़े बड़े बुद्धिजीवी लोग हैं. अगर वो बुद्धिजीवी होते तो क्या वो दोनों अलग होते? अभी हो भी सकता है, क्योंकि लाला जी ने बताया, स्टेटमेंट में बताया है कि हो सकता है कि कोई हम अलग करने की कोशिश करे, मगर जितना अलग करने तोड़ने की कोशिश करेंगे उतना हम साथ मिलकर काम करेंगे. वो ऐसा भी हो सकता है. आपकी भूमिका क्या होगी उसमें? जैसा आपने जोड़ने के लिए भूमिका निभाई, तो आगे चल के नेतृत्व और पारदर्शिता, इसमें आपकी क्या भूमिका होगी? क्योंकि आप उनको एकत्रित करके छोड़ देंगे? नहीं, ऐसा तो नहीं कह सकते कि छोड़ देंगे. भूमिका क्या होगी आपकी? संघर्ष समिति उसकी भूमिका क्या होगी? अगर देखिए, हमारी भूमिका साथ में लाने की है. साथ में आने के बाद में बड़े बड़े विद्वान लोग उनके साथ है, उन्होंने ही वो तरीके का नियोजन करना चाहिए कि आगे चल के भी दो रास्ते ना बने. क्योंकि वो हम उनको वो ज्ञान नहीं दे सकते, हम सिर्फ विनती कर सकते कि साथ में आओ, ताकि हम नागपुर में भी एक ही बैनर के लिए आंदोलन करें. क्योंकि जब आंदोलन स्टार्ट हुआ था बहादुरा नगर पंचायत के परिसर में कभी आंदोलन नहीं हुआ, वो ऐतिहासिक आंदोलन हमने किया. लेकिन जब से, और वहां से हमने लोग भी लेके गए 2 बार, विद फैमिली के साथ लेके गए. जब वो मीनाचार्य जी जो बताते हैं घटना, वो टाइम में हम पूरी फैमिली के साथ, हमारी फैमिली भी बैठी है, फैमिली के साथ
हम लोग वहां पे थे, हम प्रत्यक्षदर्शी है, ऐसा नहीं कि हम वहीं पे थे, क्या हुआ सब पता है। मगर अभी कोई लोग, एक वीडियो भी वायरल हुआ था, कोई महिला बोल रहे थे कि लामा जी गलत है, उनके साथ इन्होंने नहीं जाना चाहिए, या उनको जेल में रखा तो ऐसा नहीं करना चाहिए। तो मेरा कहना है कि क्या अभी वो उनका कहना यह है कि समझो हो भी सकता है जेल में गए तो वो क्या बदला नहीं, अगर बदले की भावना है तो उपासकों में, शामलेर में और भंते में फर्क क्या रहा, बराबर। जब अभी बड़ी बात, बुद्ध और देवदत्त, इनके बारे में सबको मालूम है कि जब वो बुद्ध नहीं थे, राजा थे, तब भी देवदत्त उनके विरोधी था, जान से मारने की कोशिश किया करता था। बुद्ध बनने के बाद में बुद्ध को मालूम था ये मेरा बहुत बड़ा विरोधक है, फिर भी देवदत्त को उन्होंने चिमर दिया। तो उसके बाद में भी देवदत्त ने उनको मारने की कोशिश की, खुद की जान गई, पर बुद्ध ने उसका विरोध नहीं किया। हम बुद्ध नहीं, लेकिन भंते जी ने उसका 50% तो भी करना चाहिए, जो भी हुआ। अब ये वो बात दोहराने से अच्छा, जो भी हुआ को छोड़ो, और आंदोलन एक साथ अगर आते हैं तो ही महाबोधि विहार जल्द से जल्द मुक्त हो सकता है। नहीं तो आगे वाले तो बैठे जाए, किसकी सुनेंगे, वो तो बोझ निकालेंगे कि इनकी सुने कि इनकी सुने। इन फ्यूचर अभी ये सवाल ये भी उठा डर कि समझो महाबोधि विहार मुक्त हो भी गया तो फिर समिति में कौन रहेगा, और अगर दोनों की अगर बारी है तब क्या भाईचारा बनाएंगे क्या, ये भी सवाल उठता है। ताकि ये बात सारी जगह यहां पे भी राजकारण हो रहा है ऐसा ना जाए जिसका फायदा कोई दूसरे लोग भी उठाए। इसलिए हमारी विनती है कि हमने प्रयास किया अपने तरफ से, अब उनकी है, उन्होंने 20 तारीख को दिया है, कल की 20 तारीख है विनाचार्य जी वो हमको 20 तारीख को आपका जो संगठन है आम्बेडकर संघर्ष समिति 20 तारीख को वहां जाने वाला है? नहीं। फिर उन्होंने भी मुलाकात कैसे पता चलेगी? मीडिया है, सब है। अब एक एक चीज की बात तो दिल्ली की भी आ गई और नहीं, लेकिन हमने मीडिया वाले जाना चाहिए तो हाँ प्रयत्न कर रहे हैं, तो आपने भी वहां उपस्थित रहना चाहिए। हाँ, वो बात हमने भी सोचे है कि जाने के बारे में, कैसे होगा, क्या होगा, हमको कैसे पता चलेगा? अभी हमने उनको भी ये भी बोले कि जो भी वहां पे होता है उसके वीडियो भी हमें शेयर करें, या फिर जो टेलीविजन या मीडिया है वहां पे, मीडिया के लोग भी है तो वहां से ही मालूम हो जाएगा। या हम भी सोच रहे हैं कि एक आध प्रतिनिधि जाने की, मीडिया से एक सवाल है कि लामा जी ने नागपुर के मीडिया पर सवाल उठाया है कि उनका बीपी बढ़ाने के लिए आए। जब यहाँ का मीडिया, नागपुर का मीडिया जब वहां पर गया था तो क्या यही आधार बनाकर लामा जी नागपुर में वो कार्यक्रम, जो मिलन का कार्यक्रम है, नागपुर में नहीं लेना चाहते, नहीं मऊ में लेना चाहते? नहीं, एक्चुअली हमने उनसे बोले नहीं, हमारा ये मंशा थी कि अगर ये वहां नहीं जा रहे हैं, वहां पे ले रहे हैं, तो फिर कैसा, हम इसको कैसा माने? नहीं देखिए, कर रहे हैं उसको कैसा माने? महू में लेने की जो है वो, जैसे उन्होंने महू का अगर नाम लिए, इसलिए हमने ये नहीं बोले। हाँ, इसलिए हमने ये नहीं बोले क्योंकि नागपुर से बेटर जगह महू है। नागपुर, आपका ऐसा कहना है नागपुर से बेटर जगह है, तो दोनों ने नागपुर से क्यों शुरुआत की? उन्होंने जो शुरुआत की, एक ने मशाल के तौर पर शुरुआत की, एक ने पंचशील ध्वज के नाम पर शुरुआत की, उसमें तो महाबोधि महाविहार मुक्ति का कुछ है ही नहीं। अब ये भी तो ये भी बहुत बड़ा सवाल है। मगर अगर ये खींचते जाएंगे तो रबर जैसे वो आगे आगे बढ़ते जाएगा, उसकी गोली बनेगी नहीं। हमारा तो ये देखिए, हमारी भूमिका तो ये भी है कि अगर दोनों अगर एक साथ आते हैं तो वो मशाल और ध्वज यात्रा बंद करो और एक ही नाम दो, महाबोधि मुक्ति विहार यात्रा, और वही चला। ये क्या है, मशाल यात्रा और दमोदर, इसमें भी सवाल होते हैं। मगर ये अगर सवालों के सवाल अगर बढ़ते जाएंगे तो ना वो एक आएंगे ना हम कर पाएंगे। इसलिए हमारा ही कहना है कि आपका प्रतिनिधि वहां जाना चाहिए, हमारे कहना नहीं। हमारी चर्चा हुई थी इस बात पे भी कि हमारा एक आध प्रतिनिधि जाना चाहिए। दोनों में मध्यस्थी कौन करेगा, वही तो ये भी बात है, उसके ऊपर हम चर्चा करे रहे। हाँ, 49 एक्ट रद्द होना चाहिए, वो कमेटी निरस्त होना चाहिए और महाबोधि विहार मुक्त होना चाहिए। इस आंदोलन के लिए संपूर्ण भारत की जनता उसके पीछे लगी हुई है और साथ में है। धम्मदान की बात है, धम्मदान की कोई कमी नहीं है। लेकिन अभी लामा की भी सभा हुई थी बेगमबाग में, जो अभी उनका जो आंदोलन चालू है काफी दिनों से, इस संविधान चौक में है। तो अभी वहाँ काफी कार्यकर्ता, काफी बुजुर्ग लोग, काफी तज्ञ लोग बैठे रहते। तो आप लोगों ने कभी विजिट देके, कभी वहां मीटिंग लेके उनसे कोई इस तरह के प्रस्ताव लिए है क्या? नहीं,
तो आप लेना चाहोगे क्या? क्योंकि वो अभी देखिए, अगर वो साथ में है तो हम वहां पे लोगों को भी लेके जाएंगे। 1.5 महिन्यापासून बसले आहेत. बराबर। उनको भी पूछना जरूरी है ना, जब आप उनको पूछे है, क्योंकि कैसा है हाँ। कि आपको काफी लोगों को कांटेक्ट करना पड़ेगा, काफी लोगों को समर्थन देना पड़ेगा। अगर साथ तो सुरेश भट्ट ने जो बोले, क्योंकि सुरेश भट्ट में काफी जनता ने भी विरोध किया, कुछ लोग ऐसे हैं कि हंसी मजाक तौर पर, जैसा गजघाटे हो गया, जोगेंद्र कवाड़े हो गया, इन लोगों की कमेटी के लोगों ने बुला के उनका एक हास्य किया गया, एक प्लानिंग किया गया कि इस प्रोग्राम को गाल वोट लगा गया है, जबकि होना नहीं चाहिए था। ऐसे तन्ने लोगों ने इस टाइप से बर्ताव नहीं करना चाहिए था। एक तो उनको बुला के हास्य जैसी ये प्रक्रिया लोगों के सामने लाना नहीं चाहिए था, ये गलत हो गया। तो आप लोग भी ऐसा कोई हास्य न बने, संस्था आप अच्छा कार्य कर रहे, वो बात बराबर है, लेकिन इसके लिए काफी दिनों की मेहनत रहेंगे। एक दिन की मुलाकात से, एक वीडियो, एक दिन के नारेबाजी या निर्देशन करने से नहीं होता है, क्योंकि धर्म का काम है, ये काफी सालों से चल रहा है, इसको काफी समय लगेगा, इसलिए काफी लोगों को जोड़ना पड़ेगा, काफी लोगों से आपको ताल्लुकात करना पड़ेगा, उनसे चर्चा मीटिंग करना पड़ेगा, बार मीटिंग करना पड़ेगा, तब कहीं आपको एक बड़ी सभा का आयोजन करना पड़ेगा। आयोजन नहीं होता सर। ये बात आपकी सही है। और हमारी कैसे अभी हम तो नगर पंचायत बहादुरा क्षेत्र के ही सीमित में सोच रहे थे, मगर ये महाबोधि आंदोलन का अलग अलग दिखा, इसलिए हम एंटर हुए। ना तो हमारे पास विनाचार्य जी का कांटेक्ट था, ना लामा जी का। जब मैं संकल्पना ली, मैंने हमारे पत्रकार मीडिया से ही लामा जी का नंबर लिया, विनाचार्य जी का तो प्रेस कॉन्फ्रेंस में भी दिया ही था कांटेक्ट। अब तो ये कभी सोचा भी नहीं था हमने ऐसा भी करना पड़ेगा, लेकिन जब आंदोलन ये 2 दिशाओं में जाते हुआ नजर आया, तब हमने डिसीजन लिया कि नहीं, हम एकत्रीकरण के लिए काम कर रहे हैं। तो ये भी हमारा काम, क्योंकि नगर पंचायत बहादुरा परिसर में जब काम करते हमको पूछते हैं कि भाई क्या करें, तो हमारे पास भी जवाब नहीं आता यार किसके कार्यक्रम में जाए। तो इससे अच्छा हम ही पहल करें ना, ताकि उनको भी बोल सके कि नहीं, हम साथ में आने के लिए पहल कर रहे हैं, जब तक साथ में नहीं आते मत जाओ। तुम्हाला तो वाटत नाही, ते म्हणाले मगाशी की त्यांचे मेंटरी शेड्यूल आहे आणि तुम्हाला स्वतःलाही कन्फर्म नाही ते जातील का? नाही, अगर ते नाही गेले तर का हम्म. ते मनमुटाव होईल माझा, आणि एक बात मी बोललो तुम्ही नाही आले, तुम्ही गेले मी नाही आलो, त्याच्याने वादविवाद आणखी वाढेल. तुम्हाला असं वाटत नाही? अरे बघा आता सपोज काहीच कन्फर्म नाही. याच्यामध्ये म्हणायचं असं आहे की परिस्थिती 16 तारखेला आम्ही जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये जो पॉझिटिव्हपणा जो आलेला आहे, आता 20 तारीख त्यांनी सांगितलेली, त्या 20 तारखेमध्ये काय होतं काय नाही होत याचं अवलोकन केल्याच्या नंतर आंबेडकरवादी संघर्ष समिती समोर काय स्टेप घ्यायचं ते घेईल आणि चांगल्या पद्धतीनं काय करता येईल त्याचं नियोजन करून आपल्यापर्यंत त्या माहिती येतीलच. सध्या तरी 20 तारीख सांगितली, सध्या तरी 20 तारखेवर त्यांनी पण होकार दिलेला आहे, यांनी पण होकार दिलेला आहे. हे काय स्टेप घेतात याच्यानंतर आमची समोरची स्टेप काय राहणार ते आम्ही तसंही सपोज विनाचार्यजींचा शेड्यूल खूप बिझी आहे, पण त्या बिझी शेड्यूल मध्येही सुद्धा आपण प्रेस कॉन्फरन्स मीडियाला फेस करतोच. तर जर त्यांना आहे खरंच बोलल्याप्रमाणे, त्यांनी बोलल्याप्रमाणे की आणि नाहीच जमत आहे, तसं तर जायला पाहिजे. कारण महूटच्या ठिकाणी जर बोलवलेलं आहे तर कोणी नाराज असलेला व्यक्ती जातोच. दुसऱ्या ठिकाणी असतं तर आम्हीच त्याला म्हटलं असतं नाही बनते जी वहां पे नहीं, आप नागपूर में लो. पण त्यांनी महूचं नाव घेतल्यामुळे आम्ही पण त्यांना म्हटलं नाही की आप वहां पे क्यों. पण जर त्यांची शेड्यूल आहे बिझीच, तर त्यांनी मीडियासमोर ते कन्व्हिन्स करावं की माझी इच्छा आहे, परंतु आता आमचं शेड्यूल बनलेलं आहे, तर मी नाही. पण एक दिवस दोघे मिळून आम्ही डिसाईड करू, आम्हीच फोन करेन त्यांना आणि डिसाईड करू आणि आम्ही हे घोषणा नक्की करू. आणि जर नाही, हे घोषणा केल्यानंतर जर नाही गेले तर लामाजी किंवा त्यांच्या कोणत्याही सहकार्याने ही गोष्ट दुसऱ्या वेगळी नाही सांगावी. त्याने तेच सांगावं की आम्ही कॉन्टॅक्ट केला, विनाचार्यांनी म्हटलंय सध्या शेड्यूल हे आहे, आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि नक्कीच होईल. तर ही झाली समंजसाची भावना. जर नसेलच तर काहीतरी कॉम्प्रोमाइज करणारच नसेल तर मग काय नाही. बघा कॉम्प्रोमाइज करणारे नाही, आम्ही कॉम्प्रोमाइज करणारे नाही आहोत, आम्ही विनंती केलेली आहे मध्यस्थी पडेल. कारण नाही बघा आता तुम्ही त्यांच्याशी बोलले, त्यांना बोलवलं, तयार झाले, दोघी कॉम्प्रोमाइज करणार नाही आपल्या सरळ भाषेमध्ये बोलून. तर हो नाही बघा, आम्ही त्या धम्मा नाही राहून तर मग नाही बघा, त्या धम्मापीठावर आम्ही असलो नसलो, त्या धम्मापीठावर जाण्याचं तेवढं आमचं स्थान नाही. असलो नसलो तर आम्ही विनंती आपल्यासारखाच प्रयत्न मुंबईमध्ये आपला दिल्लीला झालेला होता.
कारण का दोघं एकत्र येऊन सगळ्यांनी सेंट्रलची कमिटीची स्थापना करण्यासाठी बऱ्याच लोकांना बोलवलं होतं, बरेच संघटनेचे लोक गेलेले होते, पण तिथं पण ते सक्सेस झालेले नाही. हो, त्याच्यामध्ये पण लामाजी गेले नाही, त्याच्यामुळे मग त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांनी केलं आहे. बरोबर आहे, गेले नाही. त्यांचं डिस्क्रिप्शन त्यांनी, मी तुम्हाला सांगितलं ना की काय, समता टीव्ही यांनी त्यावरती त्यांचं एक मुलाखत लावलेली आहे की ती का बरं नाही गेले, हा डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे. आता त्यांनी मुलाखत दिली, बाकीच्यांना ते मान्य आहे, आणि तोही मुद्दा विषय जर असेल तर त्यांनी बसून तो सॉर्ट आउट करावा. कारण कसं आहे की काय आहे आतमधली गोष्ट हे त्यांनाच माहित, आपण म्हणू शकतो. महत्वाची गोष्ट आहे की सर्वांना एकत्र करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल केलेले आहेत. एक केसेस नाही आहे, कमीत कमी 32 ते 30 केसेस तिथं काही संघटनेने. यांना एकत्र करण्यासाठी कुठं केसेस नाही आहे. बोलता आंदोलन जो आहे हा तुमचा जो चालू आहे जिकडे तिकडे संपूर्ण भारतामध्ये, तो निर्णय बोलता आंदोलनाचा जो निर्णय देण्यासाठी, तो ऍक्ट रद्द करण्यासाठी आणि महापोटी मुक्ती करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू ते वारंवार तारखा मिळत आहे. केसेस चालू आता त्याचं स्टेटमेंट तर त्यांच्या वकिलांनी आणि वारंवार ज्यांनी केस टाकलेली आहे ते देतच आहेत. त्यावरती आता आम्हाला तेवढं काही डिटेल माहित नाही, कारण त्यांच्या वकिलाला आणि मीडियामधून जे काही माहिती येते त्याच्यामुळे तेवढंच आम्हाला पण माहित आहे. तर आता आपण दोघांना एकत्र येऊन संपूर्ण लोकांना एकत्र आणण्यासाठी आपण काय वकिलाचं मार्गदर्शन करून किंवा कोर्टामध्ये, आमच्याकडे आहेत ना वकील, सल्लागार समिती, कायद्याची भाषा आहे याच्यामध्ये आंदोलन म्हटलं हे संपूर्ण खेळ नाही, मजाक नाही. कारण की यांची सर्व खेळ आणि मजाक लोकांनी सुरेश भट सभागृहामध्ये 16 तारखेला पाहिलेला. चांगले तज्ञ मानलेले आमदार सारखे लोक आपण संघटनेचे युवा लोक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. तर याच्यासाठी तुम्हाला कायद्याची बाजू घेऊन तुम्हाला तयारीने राहावं लागेल. याच्यामध्ये सहभाग घेऊन यांना दोघांना एकत्र करण्यासाठी आणि महामुक्ती बोलतोय हा आंदोलन सक्सेस करण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करत आहात तर तुम्हाला कायद्याच्या पण सपोर्ट घ्यावा लागेल. हो, तशी वेळ जर आली तर आम्ही ते पण आम्ही घेऊ. तशी पण कसं आहे, एखाद्या 2 व्यक्ती सोबत आले पाहिजेत, यासाठी आपण कोर्ट कचेरी नाही करू शकत. तो त्यांचा वैचारिक याच्यामध्ये मी बोलणार म्हणजे सांगण्याचा हा प्रयत्न करतोय की कोणी एकत्र यावं याच्यासाठी कोणतंही प्रावधान नाही की त्या प्रावधानाच्या आधारे आपण काय एकत्र येण्यासाठी तो मानसिकता आहे. कोणी एकत्र यावं किंवा येऊ नये हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न येतो. सामाजिक जरी असला तरी त्यांनी तो एकत्र येण्यासाठी कोर्टाने डायरेक्शन द्यावं असं पॉसिबल नाही. ठीक आहे, एखादा मुद्दा आहे, समजून घ्या की एखादा इश्यू आहे, त्या इश्यूच्या आधारावर काय म्हणते सगळ्यांनी एकत्र येऊन त्याने लढा लढावा. जसं आता केस दाखल करायची आहे, भरपूर जणांनी केसेस दाखल केलेल्या आहेत. त्या भरपूर जणांनी दाखल केलेल्या केसेस अशा वेगवेगळ्या दाखल करण्याऐवजी सगळ्यांनी नियोजन करून आणि एकच दाखल करावी असं आपण करू शकतो. पण ते एकत्र आले पाहिजे आणि त्याच्यासाठी एकत्र येण्यासाठी त्यांना पिटिशन दाखल करून डायरेक्शन मागणं हे तरी संयुक्तिक नाहीये आणि पॉसिबलही नाही आणि कोर्टातून ते डायरेक्शन मिळणारही. एक सात संघटना आहे, तर देशातल्या कोणत्याही व्यक्ती म्हणजे निगा देत नसेल 7 नावाची संघटना ते तर आपल्यासोबत होऊ शकते ना. काय म्हटलं? 7 नाव संघटना आहे, 7 देशामध्ये एक संघटना म्हणते 7 नावाची. पण आपल्या देशातली जर गोंधळ होत असेल तर त्याला अंमलबजावणी 7 संघटना आपल्याला त्याच्यात मदत करू शकते. ती केव्हा होईल की जेव्हा आपण एकत्र राहू. इथं परिस्थिती अशी आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी काही ना काही कारणावरून थोडासा इश्यू झाला की आपण वेगवेगळे जातो. त्याचा परिणाम हा होतो की एकत्र नसल्यामुळे आपला जो आवाज एकत्रितपणे बाहेर जायला पाहिजे तो जातच नाही. त्याच्यामुळं जे सार्क संघटना आहे किंवा युनो सारखी संघटना आहे किंवा जागतिक ज्या कोणत्या संघटना आहेत त्या नोंदच घेणार नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला एकत्र येऊन त्या पद्धतीचा सूर तिथपर्यंत गेला पाहिजे, हा प्रयत्न करावा लागेल. तेव्हा कुठं ते पॉसिबल होईल. नितेश कुमार काय स्टेटमेंट हायकोर्टाचं काय स्टेटमेंट तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ऍडव्होकेट आहेत तो. मी आता सध्या तरी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं काही. बरं, तेच आपण हे व्हिडिओ प्ले करायला बघायचा आहे, मी तुम्हाला शेअर करू सगळ्यांना. शेवटला एक सवाल आहे, तुम्ही पत्रकार साहेब. महत्वाचा लास्ट सवाल आहे की आता उद्याला ते एकत्रित येणार नाही येणार नंतरचा प्रश्न.
त्याच्यानंतरची तुमची काय भूमिका, तुमचं जे संघटन आहे आंबेडकरवादी संघर्ष समिती, आंबेडकरवादी संघर्ष समिति की भूमिका क्या होगी आने वाले समय में, अगर ये दोनों साथ में आते हैं या नहीं आते तो क्या भूमिका होगी? साथ में आते हैं, साथ में आना ही चाहिए। अगर आते हैं तो आंबेडकरवादी संघर्ष समिति का सपोर्ट है। हम वो आंदोलन बढ़कर करने के लिए क्या निर्देश वो हमको देंगे, वो तरीके से हम अपने एरिया में काम करेंगे। चाहे नहीं आते तो हम विरोध करेंगे, दोनों का। केवल विरोध ही पर्याय है जी। कोई दूसरा पर्याय? अभी दूसरा पर्याय अगर कोई आता है, सुझाव अगर आते हैं कोई या कोई ऑप्शन निकलता है तो वो भी ट्राई करेंगे, लेकिन मे भी प्योरिटी पे हम लोग, चाहे उनका कोई धरना स्थल हो या उनका कार्यक्रम जब भी आता है, हम शांति से बैनर लेके खड़े रहेंगे कि एक आइए, एक नहीं आते तो हम नहीं, शांतिपूर्वक बस हम नारे निर्देशन कुछ नहीं, घोषणा कुछ नहीं, हम किसी को टिका टिप्पणी करना नहीं है, किसी के बारे में कुछ बोलना नहीं है। हमको सिर्फ एक ही मकसद है कि साथ में आइए, क्योंकि स्टार्ट साथ में हुआ, बाद में फिर जो भी हुआ वो सबको मालूम है नहीं है, कुछ कुछ को थोड़ा मालूम है, ज्यादा मालूम है, कम ज्यादा है, और अपने दिमाग से सब लोग वो बताने के टाइम में अपने हिसाब से बताते हैं। तो एक और सवाल लास्ट में बोला था मैंने, बोलने का है कि आपने विनाचार्य का जिस तरह से उनके कार्यक्रम स्थल पर बैनर लगाकर विरोध किया, वैसे ही लामा जी का जो कार्यक्रम हुआ उसमें आपने विरोध किया? देखिए, पहली बात तो सवाल गलत है। हमने लामा जी का विरोध, विनाचार्य जी का विरोध नहीं किया, उनको हमने विनती की कि साथ में आइए। और ये बात लामा की, तो लामा वो कार्यक्रम में आ रहे ये मालूम ही नहीं था, क्योंकि उन्होंने पत्रकार परिषद जब लिए थे तो वहां पे भी वो क्लियर नहीं किए थे। उनसे भी पत्रकारों ने सवाल पूछे थे कि हाँ या ना में जवाब दीजिए कि उनका अगर कार्यक्रम है तो आप वहां पे जाओगे कि नहीं जाओगे, वो क्लियर ही नहीं हुआ था। हाँ, लामा जी होते, परंतु उस समय में आपने बैनर नहीं दिखाया ना? नहीं, वो लामा जी वो कार्यक्रम में आ रहे हैं ये क्लियर ही नहीं था। कैसे हमारे नॉलेज में था? हमारे पास पेपर है वो आ रहे हैं करके, वो आ रहे हैं, हमारे पास पेपर है कि उनके सिवा तो वो जो मशाल यात्रा निकल ही नहीं सकती, कौन निकालेगा मशाल यात्रा? वो तो थे, आपने उस समय उनको क्यों नहीं बैनर दिखाया? उनके आयोजक है, सब लोग है, और वो मशाल यात्रा में आ रहे। उनका जो पेंडाल लगा हुआ है वहां पर भी आपने बैनर दिखाया नहीं अभी तक। हमारे पास ऐसा कोई आया नहीं आपका वीडियो कि आपने उनको बैनर दिखाया? नहीं, अगर लामा जी अभी इधर कांटेक्ट संभाषण हमारा अगर लामा जी से नहीं होता तो हमने वो भी बोले थे कि आपका जो धरना स्थल है, आपको अगर टाइम नहीं है तो बताइए, हम धरना स्थल पे ही हम यही तरीके से करेंगे और आपका प्रतिनिधि वहां पे भेजिए, उनको हम बाय लेटर देंगे, विनती पत्र लिखित देंगे हम आपको, और आपके धरना स्थल पे भी हम लोग यही तरीके से विनती का बैनर लेके जाएंगे। ये भी बात उनसे हुई, बाद में उन्होंने हमको रिप्लाई डायरेक्टली दिया। विनाचार्य जी 38 दिन जेल में रह गया, और बाकी जो लोगों का कहना है कि खान बनने के लिए अभी बिहार विधानसभा इलेक्शन है, उनका वो एक सीएल ले रहे, आपको क्या कहना है? अभी उनके पेट में और दिल्ली में क्या है ये तो हम नहीं बता सकते। हाँ, उसको फैन बनने के लिए जेल में वही उन्होंने डाले, आपको क्या? अभी उसके बारे में तो हम कुछ बोल नहीं सकते, क्योंकि वो उनके दिल की बात, उनके दिल में पेट में क्या है ये तो हम बता नहीं सकते, वो वही जाने। ठीक।